आपण पाहतोय भारताच्या 4 शहरांना मिसाईलनं टार्गेट करण्याचा डाव उधळण्यात आला। जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, उधमपूर एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न होता। तर 4 शहरांना मिसाईलनं टार्गेट करण्याचा डाव होता पाकिस्तानचा। कृष्णा, एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि एअरबेसवर हल्ल्याचा मिसाईलनं प्रयत्न होता पाकचा। श्रुती, नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार भारतातले उधमपूर, जम्मू आणि काश्मीर ही जी अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणं आहेत, जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांना पाकिस्तानानं मिसाईल हल्ल्यामध्ये टार्गेट केलेलं आहे। आणि रात्रीपासून म्हणजे सकाळपासून काही मिसाईल जे आहेत ते भारताच्या या वेगवेगळ्या हद्दीमध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि भारतानं या सगळ्या मिसाईलना निष्क्रिय केलेलं आहे, हवेतच त्यांना हाणून पाडलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही शहराचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आतापर्यंत झालेलं नाहीये। जेवढे होत होते त्या ड्रोनच्या हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टीम कडून ज्यावेळी मारा करून त्या हाणून पाडली जात होती त्यावेळेला इतका मोठा आवाज होत नव्हता। मात्र आता जम्मू काश्मीरच्या डोंगर कपारातून मोठे धमाक्याचे आवाज येत आहेत आणि मिसाईल हल्ला पाकिस्तानकडून होतो आहे तो निष्क्रिय करताना किंवा तो हाणून पाडताना प्रामुख्याने भारताची एअर डिफेन्स सिस्टीम कडनं आणि भारतीय लष्कराच्या वतीनं त्याला प्रतिकार जो केला जातोय त्याचे हे आवाज असल्याचं प्रामुख्याने सांगण्यात येत आहे।